तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्व? मजेत ना? मी आयुष तांबे आणि तुमच्या सर्वांच्या माझ्या मी नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर माझ्या थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल आज आम्ही काय बनवतोय ते. आज आम्ही बनवतोय कौल चिकन. हे बघा आग वगैरे लागली आहे, सर्व कौल वगैरे रेडी आहे. असं बोललं जातं की जे कौलावरचं जे चिकन आहे त्याची टेस्ट वेगळीच लागते. तर आज आम्ही ते फ्राय करणार आहे कौलावर. आता आम्ही चिकन आणायला चाललो आहे. तुम्हाला सर्व दाखवतो पुढे प्रोसेस कसं काय करणार आहे ते. तर चला जाऊया पुढे. हा आपला अभिषेक, हा व्हेजिटेरियन आहे, प्युअर व्हेजिटेरियन आहे. तरी पण बघा आमच्या पोरांना पाहिजे म्हणून तो मेहनत करतो. इथे चिकन बनवत आहेत पोरं. तो असा विचार नाही करत आहे मी व्हेजिटेरियन आहे म्हणून मी येत नाही. तो पोरांसाठी नेहमी तयार असतो मदतीसाठी, भले व्हेज असो नॉनव्हेज असो. आज आम्ही कौल चिकन बनवतो आहे तरी पण तो मदतीला आला आहे. त्याला माहिती आहे की तो चिकन नाही खाणार आहे, तरी पण तो पोरांच्या मदतीला आला आहे की पोरांचा मदत करू, जरा ते लोक जे करतायत त्यांना सहकार्य करू. तर अशी आमची पोरं आहेत. तर आता चिकन वगैरे सर्व आणलं आहे आणि आता आम्ही धुतोय चिकनला. पोरं सर्व बस दर्शन करायला गेलो. आता आपण सर्व सामग्री टाकून घेतोय चिकन मध्ये. मीठ टाकतोय पहिला, चवीनुसार मीठ. चिकन झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. आपल्या अंशने केलं आहे मिक्स. फक्त दही राहिली आहे, दही आणायची बाकी आहे. मेन मसूच विसरलो आम्ही दही. बाकी सर्व मसाला मिक्स केले. ते बघा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मसाले दिसत असेल इकडे. आणि आपल्यासोबत आहेत आता माहिष्मती साम्राज्याचे कटप्पा मामा. नमस्कार कटप्पा मामा. आता मॅरिनेट झाला आहे चिकन आमचा. मॅरिनेट झाला नाही म्हणजे मॅरिनेट आता आम्ही मॅरिनेट करायला ठेवला आहे चिकन. तर आता थोड्या वेळाने मॅरिनेट झाल्यावर फ्राय करायला घेणार आहे.
पेपर देते थिनर टाक पेपर दे चला अशा प्रकारे आपला चिकन शिजायला तयार झालंय. थिनर दे. हा पहिला आम्ही तेल टाकला, तेल नंतर आम्ही आता इकडे चिकन टाकलंय कौलावर. आग पण पेटते हे बघा. अरे पार तर आता आपण खाऊन बघणार आहे कसं झालंय ते. थोडं लेटच बनतंय कारण की खूप टाइम घेत आहे बनायला, चालू केलं तू. पण मला तरी वाटतंय खूप चांगलं झालंय. हे बघा अशा प्रकारे आपला पीस शिजलाय पूर्ण. तर आता आपण खाऊन बघणार आहे कसं झालंय ते. सॉलिड एक नंबर झालाय, एक नंबर. हे बघा आता लिंबू पिळतो आपण. भाई पोरांनी काहीतरी चीज केलंय भाई, एक नंबर. काय बात आहे काहीतरी. 7 की 8 प्रकारचे मसाले टाकले आहेत यामध्ये आणि आम्हाला वाटलं नव्हतं एवढा चांगला बनेल. खूप चांगला बनलाय. हे बघा आता आम्ही हे चिकनचं बनवलंय. हे बघा तुम्ही बघू शकता कौलावरती. ह्याची जी मजा आहे ना, हे लागू दे कसं पण जी स्वतःच्या हाताने बनवून खाण्यामध्ये जी मजा आहे आणि जी मित्रांमध्ये बनवून जी खाण्यामध्ये मजा आहे ना, ती कशातच नाही. तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत एकदा हे नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आनंद येईल या गोष्टीमध्ये. आपला जो चैतू बोलला ते बरोबर बोलला. फ्लॅश दाखव. संडे होता आज आणि प्लॅन झाला पोरांचा की कौल चिकन बनवूया. आमच्याकडे कौल वगैरे काय नव्हता, कसा बसा जुगाड करून आम्ही कौल पण अरेंज केला, सर्व केला. मसाले वगैरे काय मार्केटमध्ये लेट गेलो, मसाले वगैरे काय नव्हते. जे ते मसाले भेटले त्याच्याने आम्ही हे बनवलं आहे. आता कसं तरी नाही म्हणजे आम्हाला वाटलं कसं तरी बनेल, पण एवढं छान बनलं आहे ना, खरं सांगतो. आणि जी मित्रांमध्ये अशी जी मजा आहे बनवण्यात, एकत्र बसण्यात, नंतर मग हे बघा अशी मस्ती करण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. तर मग नक्की तुम्ही पण असं ट्राय करा मित्रांसोबत तुमच्या. आपला चिकन झालेला अशा प्रकारे. किती वर्ष आणि आपल्या सोबत आहेत लांबून गेस्ट आलेत आपले अंगद दादा पाटील, मॅन फ्रॉम नांदेड. तर कसा वाटलं तुम्हाला चिकन सांगा जरा. एक नंबर ना. तुमच्या जरा नांदेड भाषेमध्ये काहीतरी बोला. नाही ते काय येत नाही. ते नाही येत. ठीक आहे. म्हणजे लांबून आलेल्या लोकांना पण आमचं चिकन आवडलंय. कसं तरी आम्ही बनवलेला पण खूप चांगलं झालंय. अशी होती आपली आजची रात्र. आपला कौल चिकन तयार झालेलं आहे. पोरं आपले खात आहेत चिकन, कौल चिकन. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं चांगला बनेल. आम्ही पहिल्यांदाच बनवलं खरं तर. आणि आम्हाला माहीत पण नव्हतं कुठला मसाला टाकायचा आहे, काय टाकायचं आहे, काय नाही. आम्ही जसं बनवायचं तसं बनवलं, पण खरंच खूप चांगली टेस्ट झाली. तर तुम्ही पण नक्की तुमच्या मित्रांसोबत ही रेसिपी ट्राय करा. आणि माझा जरा व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, या व्लॉगवर शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर एव्हरीवन. बाय करा रे सर. बाय बाय. बाय बाय.